तार असतात ना, तारे, तर तार चांदणं पडलेलं आहे. तार शब्दाचा अर्थ होतो ज्ञानरूपी, हो नाही का, तारका असतात ना, तर ज्ञानरूपी तारा. आणि भावार्थ पडे गार. आणि मग काय झालं, भावार्थाचं गारव पडलं, गार नाही का, त्याच्यात पुन्हा भावार्थाचं काय पडलेले, गार पडलेलं आहे. ज्ञानेश्वरीतला हाच भाव, हेच कुणी आहे काय, गार आहे. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार सुव्य होती. तो श्लोकार्थ कुमुदिनी, कुमुदिनी ह्याचा अर्थ काय होतं, कौमुदी. कुमुदिनी म्हणजे चांदणी, सॉरी, कुमुदिनी शब्दाचा अर्थ होतो कमळ. श्लोकार्थ, श्लोकरूपी कमळ फार सव्य होती. म्हणजे श्लोकातील अर्थरूपी, श्लोकार्थ, श्लोकातील अर्थरूपी चंद्रविकासिनी कमल कुमुदिनी. कुमुदिनी काय जाणे, भोगितसे. कोणाचा अभंग आहे, नाही का, भ्रमर. कुमुदिनी काय जाणे, हा, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. तो परिमळ. म्हणजे कुमुदिनी शब्दाचा अर्थ विकास. आणि मग कोण त्याचं हे करतं, त्याचा विषय वेगळा. तर कुमुदिनी शब्दाचा अर्थ होतो कमळ. पण दोन कमळाचे प्रकार आहेत, चंद्रविकासी कमळ आणि सूर्यविकासी कमळ, सूर्यविकासिनी. तर चंद्रविकासिनी कमळ, तर हेच काय आहे, श्लोकाचा अर्थ आहे, सव्य होती. आणि मग तो श्लोक प्रस्तुत उमलण्यामध्ये काय आहे, मदत होते. म्हणजे ज्ञानरूपी चांदणं पडलेलं आहे आणि मग त्याच्या श्लोकार्थाचं काय व्हायले, कमळ फुलायले. आणि असं काय होतं, चाडची निचाडा करी. चाड शब्दाचा अर्थ काय होतो, इच्छा. आणि चाडच निचाडा करी. निचाड म्हणजे ज्याला इच्छा रहित आहे, ही चाड, ही इच्छा, तर निचाडा करी. म्हणजे अशी जरी इच्छा केली तर तीच काय करेल, मनुष्याला निचाड करेल, निचाड करेल. ही जरी इच्छा केली तर ती अशी चाड आहे की ती माणसाला निरीक्ष करी, चाडची निचाडा करी. किंवा निचाडा चाडचे करी असा अर्थ घ्यायचा. किंवा जे निचाड आहेत, निचाड शब्द इच्छा रहित आहे, इच्छा रहित आहेत म्हणजे जगात त्यांना कोणतीच इच्छा नाही, असे निष्पाप असणारे महापुरुष, विमल अंतःकरणाचे, निस्पृह अंतःकरणाचे, त्यांनाच काय करते, इच्छा उत्पन्न होते. निचाडा चाडची करी असा. आईशी मनोरथाची ये थोरी, तेने विवळले अंतरी, तेने तेथे डोल डोल आला. ते विवळले अंतरी, त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये काय झालेले, प्रकाशित झालेले, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी डोल लावलेले आहे श्रुती. ते निवृत्ती असे म्हणित जाणितले. ज्ञानोबारायांनी ते जाणलं, त्यांचं हृदगत श्रोत्यांचं. मग व्यवधान द्या म्हणितले, आणि सांगितलं माझं तुम्ही काय करा, लक्ष द्या. आणि लक्ष देऊन मग हे काय करा, हा भाव सगळा ऐका. गुरुजी कुठे गेले, गुरुजी झाले वाटतं. तर विवळले अंतर अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहिले कृष्ण दिवसे. पण ज्ञानोबा म्हणतात नवले, काय नवले, पांडव कुळी पाहिले कृष्ण दिवसे. कृष्ण दिवसे पांडव कुळी पाहिले. कृष्ण रूपी दिवसानं पांडव, दोनदा नवल म्हटले. नवल पांडव कुळी पाहिले. नवल कस काय, तर कृष्ण दिवसे पांडव कुळी पाहिले. म्हणजे कृष्ण शब्दाचा अर्थ काय होतो, काळा. म्हणजे कृष्ण दिवस उगवला. आता काळा दिवस कसा उगवल, हे नवल आहे. त्यांना बरं म्हणतात हे नवलच आहे. श्लेष अलंकार आहे. श्लेष म्हणजे एका अर्थाचे दोन अर्थाचे असणारे एक शब्द. तो कृष्ण दिवसे पाहिले म्हणजे काळा दिवस. काळा दिवसानं कसं पाहिजे, म्हणजे दिवस हा स्वच्छ असतो, पांढरा शुभ्र असतो. मुन्याला मला म्हणतात हेच काय आहे, नवल आहे. की पांडव कुळामध्ये कृष्ण उजडलेला आहे, हे नवल. दुसरा अर्थ आहे की पांडवांच्या घरी आज कृष्ण रूपी दिवस उगवलाय. हा चांगल्या चांगल्यांच्या ठिकाणी कृष्ण उदय होत नाही, किंवा हा देव चांगल्या चांगल्याच्या घराला उदयाला येत नाही, आणि तो पांडवांच्या कुळामध्ये काय झालेला आहे, उदयाला आलेला आहे, प्रकाशित झालेला आहे. हेही मला नवल वाटतं. नवल
म्हणून ज्ञानोबा म्हणतात नवल पाहले. नाही का? काय नवल पाहले? पांडव कुळी कृष्ण दिवसे, कृष्ण रूपी दिवस पांडवांच्या घरी उगवला हे नवल आहे. म्हणजे कृष्ण दिवस, काळा दिवस, कृष्णच परमात्मा त्यांच्या घरी उगवला. का बस काय नवल? ज्ञानोबा म्हणतात देवकी उदरी वाहिला. कारण तो चांगल्या चांगल्याच्या हातातून सापडला परमात्मा देवकीच्या उदरी म्हणजे पोटामध्ये परमात्मा राहिला. आणि यशोदे सायाशी पाळीला. म्हणजे यशोदेला त्याचा काय, देवकीला त्याचा आनंद घेता आला नाही. पोटात तिनं वागवला 9 महिने, पण मग तिचं पालन कोणी केलं? यशोदेनं केलं. पालन यशोदा करते आहे. आणि शिकी उपयोगा गेला पांडवाची. शिकीना शेवटी कोणाच्या उपयोगाला गेला? पांडवाच्या. म्हणजे त्याला देवकीनं त्याची सेवा केली, 9 महिने हे केलं. आणि दोघीच्या कामाला नाही आला विशेष. हे सुख कोणाला मिळालं? पांडवाला मिळालं. म्हणून ज्ञानोबा नवलच आहे. मनोनी बहुदिवस ओळगावा, कावस्वरूप पाहुनी विनवावा, हाही सोसतया सदैवा पडेची ना. सदैवा देववान अर्जुनाला नाही का बहुदिवस ओळगावा, खूप दिवस काय करावा? सेवावा. ओळगावा शब्दाचा अर्थ किंवा अवसरी पाहुनी निवावा, किंवा अवसर समय पाहून त्याला हे करावं, विनवावं. हाही सोस म्हणजे कष्ट. हे सुद्धा कष्ट त्या अर्जुनाला पडायची गरज पडली नाही. असा कोण होता? सदैव ज्ञानोबाने विशेषण दिलंय. हा सदैव पडेची ना. नाही का? सदैव म्हणजे भाग्यवान अर्जुनाला हा सुद्धा कष्ट घ्यावा लागले नाही. जेवढे कष्ट कोणाला घ्यावा लागले नाही का? म्हणजे काहीनं पुष्कळ सेवा केली, काहीनं त्याच्यासाठी कष्ट केले. हा सोसू सदैव पडायची ना, असं ज्ञानोबांनी अर्जुनाचं वर्णन केलेलं. हे असो कथा आता श्रुती म्हणजे बस झाला. आता अर्जुनाचं वर्णन ज्ञानोबा आहे. आता मला काय करा? कथा सांगा. हे असो कथा सांगे वेगळी. अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्ह अंगी न ठगती माझ्या. त्यावेळेस मग ते म्हणाले कथा सांगा. त्यावेळेस अर्जुन म्हणतो सलगी म्हणजे थोड्याशा नम्र भावनेनं सलगीनं म्हणतोय, किंवा लढिवाळपणानं म्हणतो देवा ये संत चिन्ह अंगी न ठगती माझ्या. तुम्ही आता संताचे चिन्ह सांगितले. कुठं सांगितले? वरच्या श्लोकात सांगितले. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा हे संत चिन्ह माझ्या ठिकाणी नाही. तुम्ही जे संतांचे चिन्ह सांगितले वरी ब्रह्मज्ञानाचे, त्याला दोन्ही परिस्थितीमध्ये समानता वाटते, हे काही चिन्ह माझ्या ठिकाणी अजून नाहीत. एरवी या लक्षणाच्या निज सारा या पाडू हा धनुर्धरा परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी. नाही का? ज्ञानोबा म्हणतात या लक्षणांचा विचार केला तर मी कसा अपूर्ण आहे. नाही का? अपाडे किर अपुरा. नाही का? अपाडे शब्दाचा अर्थ अपरिमित किंवा अतिशय कसा आहे? अपुरा आहे. लक्षण कुठं वर्णन केलेत? माग. आणि त्या लक्षणांचा जरा विचार केला तर सगळे लक्षण माझ्या ठिकाणी काय होत नाही, बसत नाही, अपुरे पडतात. की तुमचे निज सारा किंवा तुमचे बोले अवधारा फुरावे जरी, पण तुमच्या बोलण्याने मी काय होईल? श्रेष्ठ होईल, महत्व येईल मला. वास्तविक माझ्या ठिकाणी ते काय नाही, लक्षण नाही. असं कोण म्हणतंय? अर्जुनाची भूमिका आहे, किंवा ज्ञानोबारायांची अर्जुनाच्या मुखातून ती भूमिका घेतलेली आहे. जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईजेल, काय झाले अभ्यासील सांगायला जे. नाही का? किंवा अर्जुन म्हणतो देवा एरवी नाही का तुम्ही चित्त द्याल नाही का तरी मी ब्रह्म होईल. तुम्ही जर थोडस चित्त दिलं, माझ्याकडे लक्ष द्या. चित्त द्या म्हणजे तुम्ही लक्ष द्या असा अर्थ. थोडस काय करा? माझ्यावर लक्ष द्या. म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या असा तुझा अर्थ, माझ्यावर लक्ष दिलं तर मी ब्रह्म होईल. तुम्ही जर चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईल, मी काय होईल? ब्रह्म होईल, ब्रह्म प्रत्यक्ष. म्हणजे तुम्ही वास्तविक कृपा केली, लक्ष दिलं तर काय झाले अभ्यास जे सांगितले जे. अहो नेनो कवनाची कहाणी ऐकोनी श्लाघित अशी अंतःकरणी, ऐशी झालेपणाची श्रेयाने कायशी देवा. देवा आपण कोणाची गोष्ट सांगितली नाही का? मला समजलं नाही. सांग कोणाचा आवाज आला?
आणि मग ज्ञानोबा म्हणतात, हाही नेम कवनाची कहाणी ऐकून श्लाघित असे अंतःकरणे. श्लाघितच असते अंतःकरणे म्हणजे स्तुती करत राहील. रामकृष्ण. आणि आपलेपणाची स्त्रियाने काय स्त्रिया आवाज ये ना का? हा रामकृष्ण यायला का आवाज? आता यायला का? हरिओम. बरोबर. हे अंगिम्या होईजे का येतुली गोसावी आपले पण खिजू का तो हसून कृष्ण म्हणे हो का करू म्हणती. नाही का? ही अंगिम्या होईजो का येतुले नाही का मी असं अंगानं ते स्वरूपानं ते लक्षण योग्य कधी होईल. येतुले गोसावी आपली खिजू का म्हणजे या पद्धतीनं जर गोसावी म्हणजे काय मालक स्वामी थोडक्यात नाही का. हे गोसावी हे स्वामी तुम्ही अशी आम्हाला काय करा स्थिती द्या आणि तर हसून कृष्ण हो का करू म्हणते. परमात्म्याला काय अडचण नाही हो का म्हणते. कृष्ण हसून परमात्मा बोललेले हो का जा काय अडचण नाही असं बोलत होते. हे सांगे अंगे म्या होईजे का नाही का इथून कसं आपले केजू का तो कृष्ण तो हसून कृष्ण हो का करू म्हणती. देवा देखा संतोष एक न जोडे तवची सुखाचे सैंग साकडे. मग जो जोडलिया कोणीकडे अपुरे असे संतोष एक न जोडे तो सुखाचे सैंग साकडे. नाही का सैंग शब्द अर्थ काय घेतला आपण नाही सैंग घेतला का शब्द नाही. भागवत महाराज आहेत का? हरिओम. सैंग सृष्टी नाही का सैंग शब्दाचा अर्थ तिथं सर्व आहे आणि इथं अर्थ घ्यायचा फार पुष्कळ नाही का. म्हणजे कसं असतं बेका संतोष न जोपर्यंत आपल्याला सुख मिळालं नाही तोपर्यंत त्याचं साकडं असतं अडचण असते. जो संतोष न जोडे साकडं म्हणजे संकट कमतरता काय साकडे म्हणतो ना आपण त्याला काय उणीव आहे तोपर्यंत त्याची काय असते सुखाची उणीव असते. जोपर्यंत सुख नाही प्राप्त झालं आणि एकदा सुख झालं प्राप्त की मग त्याचं काय आपल्याला अपूप वाटत नाही किंवा नवल वाटत नाही की मग काय उणीव आहे त्याची असं सांगतात. कोणती गोष्ट जी मिळाली नाही मग तिचं आपल्याला काय वाटतं साकडं वाटतं. तैसा सर्वेश्वर बळिया सेवके तैसा सर्वेश्वर बळिया सेवके मनोनी ब्रह्मची होय हे कौतुके परी कैचा भारे आतला पिके नाही का दैवाचे नी. म्हणून तैसा सर्वेश्वर बळिया सेवके मनोनी ब्रह्मही होय कौतुके. आता हा सेवक होता पण कोणाचा होता सर्वेश्वर आहे. सर्वेश्वर म्हणजे काय सर्वांचा ईश्वर त्याला सर्वेश्वर म्हणतात. बळिया सेवक अशा बलवान सेवक म्हणजे बलवान परमात्म्याचा अर्जुन काय होता सेवक होता. आणि मग त्याला तो म्हणतो विनंती करतो परमात्मा आम्हाला आत्मस्थिती प्राप्त करून दे. अर्जुन आता काही कठीण आहे का? मोठ्यांचं जर सेवक झालं तर काही कठीण आहे काय अवघड आहे. म्हणून तैसा सर्वेश्वर बळिया सेवके मनोनी ब्रह्मही होय कौतुके. कौतुके ना सहज ब्रह्म ही अर्जुनाला काय होईल होता येईल. अशी कोणाची सामर्थ्य शक्ती आहे परमात्म्याची आणि त्याचा कोण झालेला आहे तो सेवक झालेला आहे. बळियाचा अंग संग झाला आता बळियाचे अंकित नाही बाई चिंता तुका म्हणे तुम्हाला गेला का म्हणे गेलाय. आणि किंवा बळियाचे अंकित आम्ही झालो बळी म्हणतात बलवान परमात्म्याचे सेवक झालो. मग काय कर परी कायचा भारे आतला पिके दैवाची भारे आतला पिके दैवाची देवाची भारे आतला पिके म्हणजे अर्जुन भारी नाम वजानं दडपलेला आहे नाही का. त्या वजानं नाही का पिकाच्या भारानं तो किती लवलाय नाही का. आतला भारे बघा तो सांगतात जो जन्म सहस्त्राच्यासाठी इंद्रादी काही माग भेटी. परमात्मा आहे तो जो जन्म सहस्त्राच्यासाठी 1000 जन्म घेतले तरी सुद्धा तो इंद्रादिकांना सुद्धा जिची भेट महाग आहे आपल्याला द्या सोडून नाही का. पण इंद्रदेवा हे परमात्मा जगन्नियंत आहे आणि इंद्रदेवांना सुद्धा ज्याची भेट काय आहे माग आहे. तो आधीन केतुला किरीटी जे बोलही नसाय. तो आधीन किती झालेला आहे अर्जुनाच्या
नाही का. ज्ञानोबाने देवाचं अर्जुनाचं 4थ्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये विशेष वर्णन केलेले की तो परमात्मा अधीन झाला. कोणाच्या अधीन झाला? अर्जुनाच्या अधीन झाला. उलट देखा नवलत या प्रभूचे अर्जुन प्रेम भक्ताचे जे सारथे पण पार्थाचे फिरताचे सारथी अर्जुनाचा झाला. असं ते परमात्म्याचा मोह गुंतलेला. 5व्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा अर्जुनाचं विशेष महत्व वर्णन केलंय की ती प्रेमाची पिवणी मातली वगैरे असं त्या दृष्टीचं वर्णन केलेलं आहे, प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. मग तो जो देवाला सुद्धा गवसत नाही, 1000 जन्म जरी घेतले तरी तो अर्जुनाचे काय झालेला आहे? अधीन झालेला आहे. मग ऐकाचे पांडवे म्हणितले मी ब्रह्म व्हावे ते आशिषही देवे अवधारिले. अर्जुनाची काय इच्छा होती? मी काय व्हावं? ब्रह्म व्हावं, मला ती स्थिती प्राप्त व्हावी. अर्जुनाची ती मागणी आहे, ती पूर्ण करायला काय अडचण आहे? नाही का, काय अडचण आहे? ज्ञानोबांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, एखादं लेकरू आहे आणि त्याची आई जर कामधेनू मिळाली तर चंद्रुही परीला आहे खेळावया. चंद्र जरी म्हटलं तुम्हाला चेंडू पाहिजे चंद्राचा, तरी सुद्धा ती चंद्राचा सुद्धा चेंडू देऊ शकते. असं तिचं सामर्थ्य आहे. तर परमात्मा काय ब्रह्म करून देणार नाही? ज्ञानोबा म्हणतात अवधारिले. देवानं काय केलं? आशिषही. आशिष म्हणजे सगळं काय केलं? अर्जुनाचं ऐकून घेतलं. ते तर आयशीची एक विचारिले ज्या ब्रह्मत्वाचे डोळे झाले. डोळे का डोळे? डोळे झाले एकच नाही का? डोळे झाले नाही का? म्हणजे असं जे या ठिकाणी विचार केला तर अर्जुनाला काय झाले? डोळे झाले. पण कशाचे डोळे झाले? ब्रह्मत्वाचे. म्हणजे आपल्याला डोळे कशाचे होते? नाही का? नाही ते डोळे अर्जुनाला डोळे विशेष ज्ञानवाऱ्या म्हणतात. वास्तविक अर्जुनाची परिस्थिती पाहिली तर आयुष्याची एक विचार जर केला तर जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले परी उदारा वैराग्य आले बुद्धीची या नाही का. बुद्धीच्या पोटात जणू काय वैराग्याचा गर्भ राहिलाय नाही का. बुद्धीच्या पोटामध्ये वैराग्याचं गर्भ राहणं फार गरजेचं आहे नाही का. गर्भ राहण्यावर डोळे येतात. पण ज्ञानोबाऱ्या रूपक केलेले नाही का. काय रूपक केले? ज्ञानोबाऱ्या म्हणतात उदर नाही का. मला वाटतं मी उदारा वाचून गेलो. उदरा वैराग्य आले आहे बुद्धीची नाही का. त्या बुद्धीच्याच पोटाला वैराग्याचं काय झालेलं आहे? गर्भ राहिलेला आहे. आपल्या बुद्धीच्या पोटाला तो राहत नाही. मुमुक्षूच्या पोटाला असतो तो तीव्र मुमुक्षू. त्याला फक्त एकच डोळे असतात. एकच त्याच्या डोक्यात असतं की मी व्हावं. काही हे बिरडे पिटेल, काही हा स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिषमाने, किंवा हा परमात्मा कधी भेटेल आयशी चिंता करी सदा सर्व काळ. तुकोबारा म्हणतात मी एकच चिंता करावी की मला देव कधी प्राप्त होईल, मी ब्रह्म कधी होईल, मला ही स्थिती कधी प्राप्त होईल. आणि मग मला याच्यामुळं म्हणजे त्यांनाही चिंता आहे, आपल्याला चिंता आहे, पण आपल्याला नको ती चिंता आहे. संतांना चिंता कशाची? आत्मस्वरूपाची. तुकोबारा सुद्धा चिंतित होतात की मला ही स्थिती प्राप्त होईल का, हा परमात्मा भेटेल का, माझे डोळे शांत होतील का. आणि आपल्याला नाही त्या पदार्थाची काय चिंता आहे. वास्तविक असा उदारा वैराग्य आले आहे बुद्धीची या. पण ज्ञानोबाऱ्या म्हणतात एरवी नाही का. एरवी म्हणजे सहज जर विचार केला तर नाही का दिवस तरी अपुरे नाही का. म्हणजे वास्तविक त्याला दिवस कमी आहेत. परी वैराग्य वसंताचे भरे नाही का. पण वैराग्य रूपी वसंताचं काय झालेलं आहे? भर आलेला आहे नाही का. पूर्ण फळ यायला अपुरे दिवस आहे पण वसंत आलेला आहे. म्हणजे अजून त्याची स्थिती यायला ती वेळ आहे. पण मग वास्तविक विचार केला तर पण काय आलेलं आहे? अर्जुनाच्या दशेचा विचार जर केला तर वेळ आहे. पण वास्तविक त्याला काय आलेलं आहे? वैराग्याचं वैराग्य रूपी वसंत आलेला आहे. वैराग्य वसंताचे भरे जो सोमभाव मौरे मोडून याला. सोमभाव म्हणजे काय? ब्रह्म. मी ब्रह्म आहे असा हा स्वयंभाव. तसं मोहर त्याचा मोहरास झाडाला नाही का तो काय झालेला आहे? मोडून आलेला आहे नाही का. म्हणून प्राप्त फळी फळता नाही का. म्हणजे ब्रह्मप्राप्तीचे जे फळ आहे नाही का त्या प्राप्त फळी फळता याशी वेळ न लागेल आता. त्याला काय होणार नाही? ब्रह्मप्राप्तीची प्राप्ती होण्याकरता ब्रह्मरूपी जे फळ आहे
तर ती फळाची प्राप्ती व्हायला काय होणार नाही, वेळ लागणार नाही. काय वेळ लागणार नाही, कारण त्याचं कारण आहे मोहर आलेला आहे सोमभावाचा. सोमभावाचा मोहर आला की झालं. अंतःकरण वृत्तीमध्ये पहिलं मी ब्रह्म आहे ही वृत्ती स्थिर झाली, त्या वृत्तीचं चिंतन झालं आणि ते मोहर आला की मोहरानंतर काय असतात, फळं असतात. आणि मग त्या अर्जुनाला मोहर आलेला आहे. म्हणून याशी वेळ लागेल न लागेल आता. का बरं, होय विरक्त आहेसा अनंता भरवसा झाला नाही का, कारण आता भरवसा झाला नाही का, कारण तो वैराग्यवान आहे असा अनंता भरवसा झाला नाही का. होय विरक्त, अर्जुन काय आहे, विरक्त आहे असा भरवसा झाला. पण कोणाला झाला, देवाला बरोबर झाला अनंत. मग म्हणे जे जे अधिष्ठील ते आता या अशी आरंभील नाही का. अर्जुन अधिष्ठील शब्दाचा अर्थ काय करील, जे जे आचरण करील ते त्याला अगोदरच काय होईल, फळाला प्राप्त होईल. आणि म्हणून न वचेला अभ्यास या, मग याचा जो अभ्यास काय होणार नाही नाही का. म्हणून सांगताला न वचेल, आता जे काय अभ्यास सांगितला ते न वचेल ते वाया जाणार नाही. न वचेल ऐसा विवरून या सी हरी म्हणे तरी ती अवसरी अर्जुन अवधारी पंतराज. ऐशी विवरून या असं विवरण करून नाही का. किंवा ज्ञानोबा म्हणतात भगवंतानी हा काय केला, दूरवरचा विचार केला आणि अर्जुना हा अवधारी पंथराज. अर्जुनाला सांगितलं अर्जुना हा पंथराज. पंथराज म्हणजे काय, राजमार्ग, हायवे, त्याला पंथराज म्हणायचं, श्रेष्ठ मार्ग. त्या मार्गाचं काय कर, आचरण कर. त्याला प्रवृत्ती तरुच्या गुढी नाही का, दिसती निवृत्ती फळाच्या कुडी नाही का. या मार्गात प्रवृत्ती रूप नाही का, प्रवृत्ती जो मार्ग आहे त्या प्रवृत्ती रूपी तरुच्या बुडी. तरू म्हणजे काय, झाड. प्रवृत्ती रूप झाडाच्या बुडालाच काय झालेले म्हणजे कर्म करणं हे काय, प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती म्हणजे काय, कोणते कर्म करणं. पण ते कसं कर्म करायचंय, निराभिमान आणि निरीच्छ. एकदा आपल्या अभिमान असतो त्या कर्माचा, प्रवृत्तीमध्ये कर्माचा अभिमान असतो, मी कर्म करतो एक. आणि पुन्हा दुसरी काय असते, तिची इच्छा असते. पण अभिमान आणि इच्छा या दोन्ही गोष्टींचा त्याग केला तर ही प्रवृत्तीच आहे ना, कर्म करणं. पण त्या प्रवृत्तीच्या पुढाला निवृत्तीचे फळ आणले. निवृत्ती म्हणजे कोणती स्थिती नाही त्याच्या ठिकाणी, निवृत्तीपरायण मार्ग. जे मार्गीचा कापडी महेशू अजूनही वाहे नाही का. म्हणजे या स्थितीला, त्या प्रवृत्तीच्या बुडालाच निवृत्तीचे फळ आलेत. आणि असा जो मार्ग आहे त्या मार्गाचा अजून काही अनुष्ठान कापडी नाम शंकर नाही का. प्रवासी, कापडी शब्दाचा अर्थ होतो प्रवासी. कापडी अरे हा काशी कापडी म्हणतो. हा काशी कापडी हा म्हणजे काय गुरुजी, कापडी कोडी निवृत्त फळाची कोडी. निवृत्ती फळाची या कोळी. कोडी शब्दाचा अर्थ होतो प्रकार. कोटी नाही का, कोटी निवृत्ती, कोटी निवृत्ती फळाची या दिसती. म्हणजे त्या ठिकाणी अनेक प्रकार किंवा अनेक कोटे नाही का, कोट्यावधी फळ दिसते असा अर्थ. कोडी शब्दाचा अर्थ नाही का, कोडी. कोडी एक जन्म जावो परी 15 शब्द गेले ना. आयुष्याने कोडी एक जन्म पाव नाही का. तोंड भरो पाय विचारा, अंतकरण विषय अशी थारा. कोडी जन्म असा तिथे गेलेला आहे. म्हणजे कोटी जरी जन्म घेतले तरी त्याला ब्रह्म प्राप्त होणार नाही. विचारलं की आत्मस्वरूपाचे, पण अंतकरण जर विषयाचा थारा असेल ज्ञानोबा म्हणतात असे कोटी जन्म जरी घेतले तरी त्याला देव प्राप्त होणार नाही. वाघ जरी शब्द वय करी असे वर्णन केलेलं आहे. कोटी शब्दाचा अर्थ तो कोट्यावधी फळ आहेत. आणि जी मार्गीचा कापडी, ज्या मार्गाचा पंथराज मार्गाचा प्रवासी कोण आहे, महेश आहे. अजूनही ते यात्रेकरू आहेत त्या मार्गाचे नाही का. म्हणजे त्या मार्गाचे काय, यात्रेकरू आहे. पै योगी वृंदे वहिली नाही का. आता थोडस योग मार्गाचं वर्णन करतात. योगी वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, ते दानवाच्या पावली धोरण पडिला नाही का. योगी म्हणजे योगी जे आहेत. आणि योगी म्हणजे काय, इथं कर्मयोगी घ्यायचे किंवा अष्टांग योगी घ्या असं दोन्ही अर्थ. वृंद शब्दाचा अर्थ समुदाय. योगी वृंदे वहिली
वहिली म्हणजे निराळी किंवा सत्वर, नाही का. आडवी आकाशी निघाली म्हणजे आडवी निघाली, नाही का. आकाश मार्गाने निघाली तेच अनुभवाच्या पावली धोरण पडिला. त्या ठिकाणी अनुभवाच्या पावली, नाही का, धोरण पडिला. तिसरा अर्थ नाही धोरण पडिला म्हणजे योग्यांचे वृंदावनचे समुदाय, नाही का. मग ते याच्यात अर्थ तसा ते आडव्या तिडव्या मार्गाने मृधान्याकाशामध्ये सत्वर जायला निघाले. आता मृधान्याकाश कुंडली हा तत्व योगाचा आहे, नाही का. मग त्या मार्गाने निघाले आणि मग ते वयस आणि हे समुदाय अनुभवाच्या पावलाने, नाही का, जाता जाता तो मार्ग त्यांना काय झाला, सफल झाला. हा मार्ग त्या आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली कसरे येर सकळ मार्ग दुसरे सांडुनिया. आत्मबोधाची, आत्मबोधाची उजुकरी शब्दाचा अर्थ होतो सरळ रस्त्याने. आत्मबोधाची धाव घेतली कसरे, त्यांनी एकसारखे काय केली, धाव घेतली आणि की येर सकळ मार्गाने दुसरे सांडून बाकीच्या मार्गांचा काय केला त्यांनी, निदसुरी मार्ग सांडून या. आणि पाठीमहर्षी आले याच मार्गानं, जे आता तुला मार्ग सांगितलं ना अर्जुना, याच मार्गानं पाठीमहर्षी म्हणजे ऋषी मुनी ह्याच मार्गाने आले. साधकाचे सिद्ध झाले याच मार्गाने गेल्यामुळे तुला जे मार्ग सांगणार आहे ना, जे आता ही अष्टांग योग मार्गाचं योगाचा मार्ग सुरू करणार आहे भगवंत. आणि हा अर्जुना या मार्गानं योग साधकांचे काय झाले, सिद्ध झाले. महर्षी याच मार्गाने गेले. आत्मविद थोरावले येण्याची पंथे आत्मविद थोरावले, नाही का. तत्वज्ञानी महात्म्य आत्मविद, आत्म्याला जाणणारे तत्वज्ञानी थोरावले म्हणजे काय, श्रेष्ठ झाले. असा तो मार्ग आहे. महर्षी, नाही का. महर्षी म्हणजे ऋषी, महान ऋषी असे किंवा महान साधक किंवा महान संत. संत गेले तया काय, संत गेले तया देवराया पावे. महर्षी शब्दाचं महान ऋषी महानुभवी संत याच मार्गाने गेलेले आहेत. असा जो मार्ग आहे अर्जुना, जे तहानभूक विसरीचे, हा मार्ग जे लेखीचे, हा जर मार्गाचा विचार केला ना, लेखीचे नाम विचार जर केला तर तहानभूक विसरीचे. मनुष्य काय करतो, तहानभूक विसरतो. तहानभूक त्याला लागत नाही. रात्रंदिवस नेण्याची वाटी या, त्याला रात्र कळत नाही दिवस न कळत नाही का, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. हे असा जो मार्ग आहे या मार्गाने जर गेला तर माणसाला कसलीच नाही, तहान नाही आठवत, भूक आठवत नाही. म्हणजे तहानभूक विसरीचे रात्रंदिवस नेण्याची वाटी या. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे, नाही का. जी चालता पाऊल जेथ पडे, चालता चालता जिथं पाऊल पडेल ना हे मार्गाने रस्त्याने जाताना, तिथं अपवर्गाची खाण उघडती, नाही का. मोक्षाची खाण उघडी होती. मोक्षाची खाणी लागतात पावला पावलावर, उघडी होती शब्दाचा अर्थ मोक्षाच्या खाणी पावला पावलावर आहे. असा मार्ग आहे. चालता चालता मोक्ष, मोक्षाची खाण आहे. अपवर्ग शब्दाचा अर्थ काय होतो, मोक्ष, नाही का. अपवर्ग म्हणजे काय, आपण मागं सांगितलं ना. अपवर्ग म्हणजे काय, पवर्गात काय येते हरिओम महाराज, पवर्गात काय येते, किती अक्षर येते, च छ ज ज य पाच. किती कोणते, कोणते येते, प फ ब ब म, हे 5 वर्गात येते. आणि हे जिथं 5 नाही तर अ म्हणायचं. पवर्ग 1 म्हणजे नाही, अपवर्ग. पवर्ग नाही त्याला काय म्हणायचं, अ लावलं की त्याच्या विरुद्धार्थी होतं ना. पवर्ग नाही म्हणून काय म्हणायचं, अपवर्ग. आणि 5 नाही तिथं, प नाही म्हणजे पतन नाही, नाही का. प म्हणजे फलाशा नाही. प फ ब ब म्हणजे बंधन नाही, ज्या स्थितीमध्ये बंधन नाही. प फ ब भ भीती नाही आणि मृत्यू नाही. अशी जी स्थिती आहे हे 5 अक्षरचे अपवर्ग म्हणायचं. अपवर्ग म्हणजे काय, ब्रह्मस्थिती मोक्ष. आणि अवांटलिया तरी थोडी स्वर्ग सुख, पण हुकलाच मार्ग त्याच्यातून, नाही का. जर कदाचित तो मार्ग योग्य आडवा अवांटलिया म्हणजे काय, आडमार्गाला जर चुकून साधा गेला तरी आडमार्गाला गेल्यावर समजा दुःख होतंय किंवा लेच फसतंय असं नाही, तरी सुद्धा चलता चलता स्वर्ग सुख आहे. रस्त्याने गेलं तर मग मोक्ष आहे, चुकला जरी त्या मार्गाने म्हणून जाता जाता तरी स्वर्ग सुख आहे, नाही का. कधी कधी असं होतं
त्या मार्गानं गेल्यानंतर ते मार्ग तर चांगल्या ठिकाणी जात नाही आणि पुन्हा जर रस्ता चुकला तर मग तो लयच अवघड आहे. रस्ता चुकल्या फजिती होती, पण जर रस्ता चुकला तरी सुद्धा कदाचित काय नाही, फजिती नाही. निगीजे पुरल्या मोरा आणि येईजे पश्चिमेच्या घरा, निश्चळपणे धनुधरा चालणे जेतीचे. अर्जुना नाही का, या मार्गामध्ये पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिमेच्या घरात यावे नाही का, असा म्हणजे निघायचं कुठं पूर्वेच्या मार्गाने, जायचं कुठं पश्चिमेला. म्हणजे मनाचा स्थिरपणा याच मार्गाचं चालणे. म्हणजे चालायचं म्हणजे काय, निश्चळपणे अंतःकरणाचा निश्चळता आहे ना, हेच या मार्गाची येथीचे चालणे. शांत मन करणं किंवा एकाग्र अंतःकरण वृत्तीने साधन करणं म्हणजे रस्त्यानं चालल्याप्रमाणे. इथं चालायचं नाही, इथं उभं शांत राहायचंय. शांत राहणं म्हणजेच काय, चालणं. येणे मार्गी जया ठाया जाईजे तो गाव आपणच होईजे. म्हणजे आपल्याला ज्या मार्गाने जायचंय ना, आता ज्या गावाला जायचं ना तो गावच आपण होतो, म्हणजे भेद नाही. हे मार्गाने कोणत्या मार्गाने जायचंय, ज्ञानमार्ग आहे उदाहरणार्थ, आणि त्याचं साध्य काय आहे, ब्रह्म आहे. आणि मग ते ब्रह्म साध्य करायचंय म्हणजे आपल्याला साध्य करायचं ते ब्रह्म आणि आपण साध्य करणारे वेगळे, असं काही भाव प्रकार आहे का? नाही. जे ब्रह्म साध्य करायचं ना तेच आपण, जे साध्य करायचं तेच आपण. हा म्हणजे जे गाव कोणते, ब्रह्माचं नाही का, गाव कोणते, ब्रह्माचं. ते ब्रह्माचं गावच आपण होऊन जातो, म्हणजे आपणच ते ब्रह्म होऊन जातो नाही का. जे साध्य आहे ना ते आपणच होऊन जातो. हे काय सांगू सहजी जाणशी, तुला तर काय सांगावं, तुला सगळं कळतं नाही का. तेथे पार्थे म्हणे ते देवा तरी हेच मग केव्हा, आणि आरती समुद्रुनी न काढावा बुडत निजी. म्हणजे देवानं सांगितलं, देवा मग कधी सांगणार असा मार्ग भारी म्हणल्यानंतर नाही का. आणि मी काय करायलो आता, बुडायलो. कशात बुडायलो, आरती समुद्रात. आरती म्हणजे काय, इच्छा. मला अंतःकरणामध्ये इच्छा आहे ते जाणून घ्यायची. त्या समुद्रात आता बुडायलो मी, पण वरी काढा. म्हणजे इच्छा रूपी समुद्रात आता बुडायलो. म्हणजे एखाद्या वेळेस वर्णन केलं की एखादा खूपच काय होतं, काही इच्छाळू स्वभावाचे असतात, त्याला इच्छा होती जाणणं, जिज्ञासा. मग भगवान म्हणतो, मी आता मला लवकर मार्ग सांगा. मी इच्छारूपी समुद्रात काय करलो, आता जाणून घेण्याच्या समुद्र आहे जणू काय, आणि त्या बुडायलो मी, आता मला वरी काढा. म्हणजे मला खूप तळमळे, मला सांगा. आता मला उत्कंठ झाली नाही का, तुम्ही मला त्याच्यातून का काढू नये, बुडत जे मी तर कृष्ण म्हणते आयसे नाही का. त्यावेळेस कृष्ण म्हणाले, अर्जुना नाही का, हे उत्संखळ बोलणे काय सी, उत्संखळ. उत्संखळ म्हणजे आपण म्हणतो ना फारच उत्संखळ, उत्संखळ म्हणजे वरच वरच बोलणं. कशाला म्हणजे काही काही माणसाला कशी असते, उतावीळपणा असतो ना, त्याला उच्छृंखल वृत्ती म्हणतात. उच्छृंखल वृत्ती, उत्संखळ वृत्ती. मग ते सांगतो एवढं उतावीळ नाही का, तू लगेच म्हणाला की मला जाणून घ्यायचं, एवढं बोलणं कशाला. आम्ही सांगतो 6 पैसे वरी पुशील, सांगूच लागूच ना, विचारलं कशाला नाही का. एवढं उतावीळपणा नको की आम्हाला दाखवा, सांगतोय धाम नाही ऐक, गडबड करू नको असं परमात्मा सांगताय. वरी पुसले तू आता कशाला विचारलं, आम्ही सांगतो 6 पैसे, मी सांगूच लागलो. मग त्या मार्गाचा आता काय करतात परमात्मा, विचार सांगतात. तो मार्ग कसा आहे, कसा त्याचा हे करायचा, साधनापासून तर साध्यापर्यंतचा विचार सांगतात. मग शुचोदेशी प्रतिष्ठाप्य स्थिरमासन महात्मना नातिचरितम नातिनीचम चेलाजीन पुरुषोत्तरम नाही का. आता हे सगळं वर्णन करतात या मार्गाचं. म्हणजे त्याचं आसन कसं असावं, देश कसा असावा, ज्याच्यात हे करायचंय. आणि नाती चिंतना आसन खाली जास्त नसून वरी जास्त नसून याच्या फार योग मार्गाचं हे केलं. पण ज्ञानोबारांनी त्याला फार सजविलेलं आहे, खूप त्याच्यावर सुंदर भाष्य केलेले. त्या ठिकाणी कसं मन एकाग्र करायचं, ती जागा कशी असावी योग साध्य करण्याकरता. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी विशेष आता बोली जाईल, पण हे अनुभवे उपयोगा जाईल. अर्जुना याचं सविस्तर प्रतिपादन करील, पण अनुभवा उपयोगा जाईल. अनुभव शब्दाचा अर्थ जर अनुभव घेतला तरच कामाला येईल, ऐकून येणार नाही काय. अनुभवा उपयोगा जाईल म्हणजेच अनुष्ठान केलं तर सिद्धीला जाईल, उपयोगा जाईल.
म्हणून तैशी एक लागेल स्थान पाहावे. पण अर्जुना तसं आपल्याला काय होईल ते स्थान बघावं लागेल किंवा त्या स्थानाचा अर्थ काय करतो अनुभव म्हणजे तुला विचार सांगतो स्थान कसं असं सांगतात ते तिचे आरानुच्या ते जे तारुणा आरानुकाची कोडे बैसल्या उठून आवडे वैराग्याशी दिन उचले देखील असं ठिकाण असावं. ज्ञानोबाऱ्यांचं जगातलं अलौकिक ठिकाण आहे असं ठिकाण मिळणं सहसा अवघड आहे. ठिकाणं तशी काय ज्ञानोबाऱ्या म्हणतात आरानुक शब्दाचा अर्थ होती इच्छा आणि इच्छेच्या कोडे आपण इच्छेनं बसलो तर बैसल्या उठून आवडे म्हणजे बसल्यावर काय होणार नाही उठायलाच आवडणार नाही नाही का जसं काय चित्रपट चालू आहे असं ठिकाण असावं. एखाद्या तिथे कंटाळा येतो पण आपल्याला कसं उठा वाटणार नाही समजून घेण्याकरता आपण उदाहरण सांगितलं. तर उठून आवडे आपल्या त्या ठिकाणी उठावणार नाही आणि मग त्या ठिकाणी बसल्यानंतर पुन्हा विषयासक्ती होणार नाही. वैराग्य अशी दुनिया झाली जागेचं सामर्थ्य असतं ना कधी कधी जागेची विशेषता असते. रामायणामध्ये प्रसंग आहे की अर्जुनाचे राम वनवासात जातोय रामाच्या मनात दुर्बुद्धी आली लक्ष्मणाची आलेली आणि सीतेच्या मनात दुर्बुद्धी आलेली आहे. सीतेला वाटत होतं लक्ष्मण भाई कशाला आले सोबत लक्ष्मण वाटत असताना मी कशाला उगाच यांची सेवा करायचं 14 वर्ष नाही का असं सगळ्यांच्या याच्यात. मग त्यांनी ऋषींना प्रश्न विचारला कोणते ऋषी होते ते गुरुजी हरिओम कोणते ऋषी होते भागवत महाराज कुठे गेले गुरुजी मुलगीकडे गेले हो रामाच्या म्हणजे तर ते मला त्या ऋषींचं नाव वाटतं तुम्हाला माहिती आहे का भागवत महाराजांना त्याची कथा आहे समजा आहे आणि त्यांनी सांगितलं अर्जुना हे ऋषीचं नाव ऐकून नाही मी रामप्रभूच्या मनात काही नव्हतं सीतेच्या आणि लक्ष्मणाचे होता. मग त्यांनी काय सांगितलं उत्तर जागेचं सांगितलं ना हा जागेचा दोष आहे म्हणून आले आता गुरुजी माती यावं बांधून पदरात हा राम लक्ष्मणाला म्हणले होते ना इथली माती तुमच्या पदार्थ बांधून घ्या काहीतरी घेतलेली सोडा पुन्हा दुसरीकडे नेऊन सोडायला लावली ती माती येतोपर्यंत त्याला वाटलं म्हणून की आपण काय सेवा करू आपण खायला नाही काय नाही जागेचा दोष ते मातीचा दोष नाही ते देवाचं लक्षात आलं की त्यानं सांगितलं वाटतं ना ती माती सोडून का हा ते तुम्हाला प्रश्न असा केलता ते कोणत्या ऋषीला विचारलं म्हणजे रामायणामध्ये लक्ष्मणाच्या सीतेच्या मनात बुद्धी आली दुर्बुद्धी त्यावेळेस जागेचा दोष म्हणून हे केलं होतं ना. तर भावार्थ रामायणामध्ये आला का प्रसंग हा रामायणामध्ये आले नाही असं का कोणते ऋषी आहेत काय पण ते सीतेच्या मनातल्या म्हणून नाही आलं लक्ष्मणाच्या मनातले जे म्हणून आलते जागेचा दिवशी मनात आला होता एकदा प्रसंग जसा की ते म्हणत होते मनातल्या मनात विचार करत होते मी काय येडा आहे त्यांच्या उगत नादी लागलो कशाला राज्य सोडून आलो हा जागेचा दोष म्हणजे स्थान असं आलेला आहे त्याच्या संदर्भात तर काही म्हणजे आला आहे परंतु सीते लक्ष्मणाच्या संदर्भात जागेचा दोष म्हणून तर ते आहे किंवा म्हणजे ती जागा तशी असते म्हणजे जागेमध्ये मग होते का त्यांची भांडणं झाली होती युद्ध झाले होते सुंदर उपसुंदर होते ना राक्षस हा भावाचं युद्ध झालेलं त्या जागेवर म्हणत आलं त्यांच्या त्या जागेवर प्रभू रामनीच म्हणले होते हा माती घे म्हणले पण ते विचार तिथे गेले की विचार आले त्यांच्या मनात म्हणजे माती बांधून घे जरा दुसऱ्या मुखापर्यंत घ्यायला लावली तर तिथे सारखी विचारपूस झाली म्हणजे आता माती टाकून दे म्हणजे नंतर मग सांगितलं असं दोष त्यांचा जागेचा दोष नक धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री धृतराष्ट्राचे अनाक्ष होतं धृतराष्ट्राला माहिती जागा कशी पवित्र आहे
लोकांवर एखाद्या वेळेस त्या जागेत यज्ञ घडलेले आहेत ना, जसं कुरुक्षेत्र होतं धर्मक्षेत्र, एखाद्या वेळेस अटॅक व्हायचा यांना, सात्विक संचार व्हायचा. म्हणून युद्धाला जाताना साधू संत ऋषी महात्मा यांच्या पाया पडून सांगतात, कारण ते शांत भावात असतात ना, आणि त्यांच्या शांत भावातला आपल्या ब्रह्मभावात असतात. आणि मग ते जर युद्धकर्त्याच्या जर डोक्यात विचार शिरले तर ते कोणाला क्षमा करण्यासारखं आहेत ना, कोणाला क्षमा करू शत्रूला शकतो. क्षमा करून टाकतील हा. आणि मग तिथे त्याचा भाव असा निबर पाहिजे, भाव नाही का, विचित्र पाहिजे. दर्शनाला निषेध मानलेला आहे किंवा तुम्ही जाऊ नका त्या युद्धाच्या प्रसंगी, त्यांची बॅक्टेरिया तुमच्यावर परिणाम करते, म्हणजे त्या संपर्काचा दोष असतो, जागेचा दोष असतो. नाना पेशवे जिथं बसले होते तर ते उघड तिथे शनिवार बांधला, त्याचा इतिहास सांगतात. तिथे निवांत भरले असताना तिथून एक सस धावू लागला, पळू लागला, आणि सस धावला, पण एक विशिष्ट अंतर गेल्यानंतर तो असं लगेच त्यानं काय केलं, डोकं वरी काढलं, त्याच्या पाठीमागं मांजर लागली होती, पण आता मांजरीला घाबरला, पण मग ते मांजर मागं लागली की तो परत आला. त्याने एवढं शौर्य दाखवली की मांजर सुद्धा काय झाली, त्यांनी सांगितली जागा नक्की शूरवीरांची जागा आहे, शुरत्वाची जागा आहे. हे पाहून त्यांनी तिथं काय केला, शनिवार वाडा बांधला. जागेचा काय असतो, गुण असतो. जागेच्या ठिकाणी म्हणून स्थानिक कसं असावं की त्या ठिकाणी वैराग्य वाढावं, वैराग्य दुप्पट वाढावं, गुणी उचडे म्हणजे दुप्पट वाढावं वैराग्य, असं कमी होऊ नये अशी ती जागा. अशी जागा योगासाठी, हा योगासाठी आहे. नाही तर उगा आपण कोणी जागी योग केला तर ते शिक्षण होणार नाही, सक्सेस होणार नाही. शुचो देश, शुचीभूत देश पाहिजे, देशही चांगला पाहिजे आणि काळही चांगला पाहिजे, नाही का. ज्ञानोबा म्हणतात जो संती वसवीला ठाव, ती जागा संतांनी पहिल्या त्या काळात तिथं संत राहिले पाहिजे. जिथं जिथं संतांनी साधना केली त्या जागेवर आपण साधना जाऊन केली तर लवकर ते काय होते, फलीभूत होते. एखादा जिथं तुकोबारायांनी भजन केलेलं आहे, तुकोबारायांनी जिथं सिद्ध केलेले भजन, पांडुरंग तिथं राहिलेले, त्यांना प्रसन्न केलं, त्या ठिकाणी जर आपण साधना केली तर काय होतं, लवकर मदत मिळते. नाही का माउंट आबी सारख्या ठिकाणी काही गुहे गुफेमध्ये संत राहतात, त्यांच्या ठिकाणी सुद्धा आपण साधना केली तर आपले त्यांचे स्पंदन आपल्याला काय करायला मदत करायला लागतात. आळंदीला जाऊन ज्ञानोबारांच्या याच्यामध्ये काही साधना केली, तिथे जर प्रपंची केला तर मग काय हे नाही, ज्याला मुक्तीच प्राप्त करायची, ज्ञानोबारालाच प्राप्त करायचं, तर मग ते काय होते, मदत लवकर प्राप्त होते. किंवा एखादा पर्वत एखादा हे त्या ठिकाणी केली तर त्याची हे होते. म्हणून संती वसवीला ठाव, त्या ठिकाणी संत महात्पुरुषांनी राहिले पाहिजे. संतोषाशी सावा हो, मना होय उत्साह धैर्याचा, त्याच्यामध्ये संतोष स्थिर झालेलं पाहिजे, नाही का, समाधानाला साई मिळालं पाहिजे, सावा साई मिळालं पाहिजे मनाला, आणि मना होय उत्साह धैर्याचा, अंतःकरणामध्ये धैर्य त्याचा उत्साहपूर्वक राहिलं पाहिजे. आता कधी कधी मग आपण साधना करायला लागलो की आपला दम छाटून जातो, कशाचं काय अवसर निघून जातं. संकल्प केला असो 7 दिवस आता खूप अनुष्ठान करायचं, फक्त एक टाइम दुधावच राहायचं, असा विचार केला, पुन्हा सकाळी उठल्याच त्याला वाटतं जायचं दुधाव नाही होत, आपण काय करू, पुन्हा पुढच्या वेळेस दुधाव करू, ते आपली प्रॅक्टिस करू नाही. मग आपलं फळाहार वगैरे, फळं वगैरे घ्यायचे, फळं वगैरे घेत असताना पहिल्या दिवशीच म्हणजे जा द्या काय करू, फळं बसत नाही, फळं काय फराळाचं करतो, फराळाचं करता 2-3 दिवसातच काय करतो, जेवायला लागतो. तिने म्हणतो आता जेवलोच आपण, हा मग जेवलोच म्हणते, मग जेवल्यावर तुम्ही जास्तच जाते, आता पुढच्या वेळेस चांगलंच करायचं म्हणजे महिन्यातच झालं, 7 दिवसात अनुष्ठान त्याचं मोडून जातं. धैर्य टिकत नाही ना, संकल्प टिकत नाही, तो संकल्प टिकला पाहिजे, उत्साह टिकला पाहिजे, म्हणजे अशा त्या जागेत उत्साह वाढला पाहिजे, अशी जागा शोधली पाहिजे. अभ्यासाची आपण याती करी, दयाते अनुभवरी, ऐशी रम्यपणाची त्वरी, अखंड जे अभ्यासाची आपण याती करी, नाही का, ते जागाचा आपला अभ्यास करून घेईल, नाही का. हृदयाते अनुभवरी, ज्या ठिकाणी हृदयाला अनुभव वरण करतो असं ते काय असावी, जागा असावी, नाही का. म्हणजे आपल्या साधकाकडून साधना करून घेतली जी जागा, काही जागा असतात की त्या आपोआपच आपल्याकडून साधना करी, इच्छा नसली तरी ते जागा काय होते, साधना करायची होते, साधना करायची होते, अशी जागा असतात. आणि कधी कधी चांगल्या साधकाला काय करावं वाटतो, आराम करावा वरची गुप्पा तशी पाऊल टाकला काय होणार, झोप जागेचा प्रताप.
परत ती जागा तपश्चर्याने आणि अनुभव करी अशी रम्यपणाची थोडी आपण तिथे रम्यपणाची थोडी रम्यपणाचं निरंतर काय झालं पाहिजे. महात्म्य निरंतर आहे. थोडी म्हणजे श्रेष्ठपणा त्या ठिकाणी निरंतर आहे अशी जागा आहे. आणि अशा ते जागेमध्ये जर तपश्चर्या केली तर अर्जुना फारच काय होतं आनंद यायला लागतो. जया आड जाता पारता तपश्चर्या मनोरथा पाखंडे असता समोर होईल. पाखंडी माणसं, पाखंडी म्हणजे काय, पा शब्दाचा अर्थ होतो वेद, वेदाचं खंडन करणारे नास्तिक विचाराचे त्याला नास्तिक म्हणायचं. पाखंड्याही असतात. देव न मानणाऱ्याला सुद्धा आस्था निर्माण होईल असं जागा असावी. नास्तिकाला सुद्धा वाटावं की आपण काहीतरी साधना करावी. पाखंड्याही असता समूळ होय. जया आड जाता पारता तपश्चर्या मनोरथा. नाही का, ज्या ठिकाणी नाही का जे स्थान नाही का म्हणजे सहज आड जाता रस्त्यानं जाता जाता नाही का अकस्मात रस्त्यानं जाता अकस्मात त्या ठिकाणी आला. आपण म्हणतो ना आडवाट कुंकड केली नाही का. आडवाट म्हणजे तिकडे जायचं नाही त्याला, पण आड जाता नाही का. आड रस्त्या म्हणजे रस्त्यानं जाता जाता आडवं ठिकाण लागलं ते आड जाता याला आड जाता म्हणजे चुकून जर तिकडे गेला तो मुद्दामून जायचं ना तर विषयासक्त मनुष्याला सुद्धा काय करावं साधना करायचं नाही का. तो परत येण्याचं काय करतो हे होत सहजगती गेलं तरी. अशी खूप सुंदर आहे. आता एका सोयीनच आपण विचार करू की ते ठिकाण कसं असावं, त्या ठिकाणी तत्रे करावं, काग्र मनकृत्वा त्या ठिकाणी मनाला कशी एकाग्र करावं ते आपण विचार बघू. आता थोडासा ते 2-4 श्लोक सोपे येतं आणि 2-4 थोडेसे अवघड आहे. आपल्याला सरळ सरळ घ्यावं लागणार आहे. त्याचा अनुभव नाहीच नाही आपल्याला. जेवढं चिंतन करावे तेवढं चिंतन करायला प्रयत्न करू. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज